ध्येनाम तुम्ही संत माया बाप कृपावंत 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 तुम्ही संत माया काय व्यापतीत देवाणो काय व्यापतीत कीर्तिवाणो अवतार तुम्हा दराया कारण अवतार तुम्हा दराया कारण काय व्यापतीत कीर्तिवरण काय व्यापतीत कीर्तिवरण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण तुम्ही संत माया बाप कृपावंत 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 काय व्यापतीत देवाणो काय व्यापतीत कीर्तिवाण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण काय व्यापतीत कीर्तिवण काय व्यापतीत कीर्तिवण अवतार तुम्हा धराया कारण अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जगजीवा उद्धराया जगजीवा उद्धराया जन जड जेवा जड जेवा देना
विठ्ठल 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 जेवढ्यांना हात आहेत तेवढ्यांनी विठ्ठल 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 सद्गुरु स्वामी गणेश महाराज की जय, स्वामी हरिश्चंद्र महाराज की जय, तापया देव भगवान की जय, छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर संभाजी भारत माता गो माता की जय, गंगा माता अपने अपने माता पिता की जय। विठ्ठल तुम्ही संत माय बाप कृपावंत, तुम्ही संत माय बाप कृपावंत, कायमी कथित कीर्ती वरनु अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, वाढावया सुख वाढावया सुख भक्ती भाव धर्म, कुळाचारी नाम विठोबाचे अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी, तैसे तुम्ही जगी संत जन, अवतार तुम्हा धराया कारण, उद्धराया जन जड जीवा, विठ्ठला विठ्ठल 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 बोला पुंडली कवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव भगवान ज्ञानेश्वर की जय, देव भगवान की जय। नमो विठ्ठला राजया पांडुरंगा, नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा, नमो पुंडलिका नमो चंद्रभागा, नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंगा, पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, पांडुरंगा करो प्रथम नमन, दुसरे चरण दत्ताचे या, दुसरे चरण संतांचे या, दुसरे चरण संतांचे या, कथेचा विचार त्यांच्या कृपादाने, कथेचा विचार त्यांच्या कृपा
दुसरे चरण संतांची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तेथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र तया ठविता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वरासी नमो ज्ञानेश्वरा 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 निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्र योजनानी देवा निवृत्ती उदारा सोपान देवा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाचे नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची ओम नमो शिवा आधी ओम नमो शिवाय आवडी घेतली खानी कावडे घेतले खाने मिळाले संत माने मिळाले वैष्णवमाने त्यांचे चरण रेणू वंदिरे त्यांचे चरण रेणू वंदिरे ताचे चरण रेणु वंदे ताचे चरण रेणु वंदे ताचे चरण रेणु वंदे ताचे चरण रेणु वंदे शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी शिवनाम शीतळमुखी कावडी घेतली खांदी कावडी घेतली खांदी आवडी घेतली खाली आवडी घेतली खाली मिळाली संत माती मिळाली संत माती हा मिळाली वैष्णव माती मिळाली संत माती त्यांचे चरण रेणू वंदिरे ताचे चरण रेणु वंदिरे त्यांचे चरण रेणू वंदिरे ताचे चरण रेणु वंदिरे शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम शीतळमुखी सेवी पाका पडिया रे शिवनाम शीतळमुखी छापया कापडिया रे शिवनाम शीतळमुखी छबिता कापडिया रे ओम नमो शिवादी कावडी घेतली खांदी मग मिळाली संत मांदी त्यांचे चरण रेणवन शिवनाम शीतळमुखी सेविपा कापडिया रे. घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा दीन दुर्बळाची देवा घ्यावी घ्यावी माझी
देवा दीन दुर्बलाचे देवा दीन दुर्बलाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाचे देवा घ्यावी घ्यावी माझी देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा दीन दुर्बलाची देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा दीन दुर्बळाचे देवा घ्यावी घ्यावी माझी सेवा दीन दुर्बळाची देवा मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या प्रिय संत सज्जन हो प्रस्तुत सेवेसाठी गायलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण संप्रदायाच्या कळस्थानी असणारे जगदवंदनीय जगद्गुरु महान सत्पात्र परमपवित्र आणि बोल्लोबा पुत्र असे जगदवंदनीय जगद्गुरु तुकाराम महाराज संतांच्या बद्दलचं वर्णन केलेला असा अभंग आहे. एका संतांनी दुसऱ्या संताची स्तुती करणं आता आपल्याच्यानी होणार नाही. आपण एखाद्याची दुसऱ्याची स्तुती करायला गेलो तर ती आपल्याच्यानी होणार, पण त्यांनी केली कारण का त्यांच्याकडे तेवढा मोठेपणा तेवढाच लहानपणा. आपल्याला झालाय काय न जयाचा ताटा नित्य खटाट, नुसता ताटा भरलाय आपल्याला. मी आहे म्हणून चाललंय, तू मरून तर आपल्याला अहंकार झाला मी आहे म्हणून. पण त्यांनी स्तुती केली कुणाची याच्यात सांगले तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वर्णू. आदरपूर्वक म्हणले तुम्ही संत माय बाप. आता ही स्तुती खरी केली कुणाची? ज्यांनी संप्रदायाचा पाया घातला, कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती ज्ञानेश्वर महाराजांचं वर्णन ह्या अभंगात केले. पण तुम्ही म्हणाल कसं काय? यात म्हटलं जाई ज्ञानी यांचा राजा गुरु महाराव म्हटलं नाही, जयाची द्वारी वर्णन नाही ना, पण यात केलंय ज्ञानोबारायांचं वर्णन. तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती वर्णू. माझी पात्रता काय? तुमची कीर्ती वर्णन करायची माझी पात्रता नाही, तरी त्यांनी म्हणावं काय? तुम्ही संत माय बाप कृपावंत कायमी पतित कीर्ती. तुमची कीर्ती वर्णवायची, पण तुम्ही इथं आलात कशात? अवतार तुम्हा धरा या कारण, काहीतरी कारण आहे म्हणून तुम्ही इह लोकावर तुम्ही आलात, त्याचं कारण आहे. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी. जड म्हणजे कसे? माझ्यासारखे. हा, आमची भाची म्हणते तुझ्यासारखीच. जड सांगितली कशाने? ज्ञानाने. आता काही प्रमाण आहे. तुका म्हणे आईशी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. जड जीवांचा उद्धार करण्यासाठी संतांचा अवतार झाला. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. वाढावया सुख. अवतार घेतला कशासाठी? वाढावया सुख भक्ती भाव धर्म कुळाचार नाम विठोबाचे. सगळं वाढतं, पण भगवंताच्या नामाचा आळस आपण करतो. साधू संतांनी त्याच्याबद्दल कधी आळस केला नाही. आपल्याला सांगितलं की आपला आळसच होतो. शोकांतिका नाही,
रामकृष्ण हरी कोण करील? पण विनेकरी जर उभा केला तर तो म्हणतो मला कोण सोडविल, मला कोण सोडविल, मला कोण सोडविल. मोठी शोकांतिका. आता रात्री आम्ही 4च जण होतो. उत्तर दक्षिण पूर्व न पश्चिम 4च जण रात्री, ते पण 4 वाजे परतच. वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचारी नाम विठोबाचे. परत महाराज म्हणतात तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. चंदनाची उपमा कुणाला दिली? संतांनी. ज्ञानोबारायानं उपमा दिली. कारण का? चंदनाचं झाड असं आहे ते बाकीच्या झाडांना जर त्याच्या सानिध्यात आलं तर ते सगळ्यांना सुगंध देत असतं, फक्त एकाच झाडाला देत नाही. कुणाला? का? हा, तो आतल्या गाठीचा आहे ना, म्हणून विठाला विठाला विठला 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 विठला. म्हणून माणसाने आतलं असावं, आतल्या गाठीचा नसावं. विठाला विठाला विठला 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 विठला. तुका म्हणे गुण चंदनाचे अंगी तैसे तुम्ही जगी संतजन. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. विठाला विठला 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 विठला. अभंगाचा धावता आशय आपल्या समोर मांडला. आता तुम्ही झोपायला मोकळे. धावता आशय आपल्या समोर मांडला. किन निमित्त ही सेवा इथं आहे. गेली 32 वर्ष, हे 33वे वर्ष श्री क्षेत्र वरसगाव. श्रीदेव सापाया देवांचा, महादेवाचा. गेली 32 वर्ष, हे 33वे वर्ष त्यांचा उत्सव करतोय आपण. काय करतोय? उत्सव. उत्सव या शब्दाची अर्थता आहे उत्सव, उत्सव. आनंदाला काय यायला पाहिजे? ऊत यायला पाहिजे. आपल्याला नको तिथं ऊत आल्याशिवाय विठला 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 विठला. नको तिथं ऊत येतो आपल्याला. हिथं आला पाहिजे, हिथं आनंद. पण हिथं कसं झालंय माहिती काय? ते करतात ना, करू दे त्यांना. तसं नाही चालत. उत्सव करण्याचं कारण आहे आपण एकत्र येण्याचं. साधू संतांनी काय केलंय एकत्र येण्यासाठी? त्यांचा अट्टहास केला, त्यांनी सर्वांना एकत्र केले. कसही या, नटखट यावे शुद्ध होणे जावे. यावे शुद्ध होणे जावे. नटखट यावे शुद्ध होणे जावे. नटखट यावे शुद्ध होणे जावे. दमडी पिटे भावे तो कामेरा. भावे तो कामेरा. दमडी पिटे भावे तो कामेरा. नटखट यावे. तसं त्यावेळी 1993 साली गुरुवर्य ब्रह्ममूर्ती जगन्नाथ महाराज गोसावी यांनी सर्वांना एकत्र केलं आणि ही घडी बसवली. आज आपण त्याचा आनंद घेत आहोत. त्यांनी केलेलं हे कार्य अजरामर राहणार आहे. त्यांनी केलेलं आहे म्हणून आज आपण हे उत्सव साजरा करतो. त्यांची कृपा आहे. आज माझं भाग्य, आज बरीच महंत मंडळी समोर बसलीत. काय बोलावं कळत नाही. आज आमच्या संप्रदायाचे उत्तराधिकारी गुरुवर्य गुरुप्रसाद महाराज पाटील, त्यांची हजेरी आहे. महाराज बोले तुमच्या कीर्तनाला येतो. आमचे मार्गदर्शक, ज्यांच्यामुळे आमचा काकडा पाठ झाला, असे हरिभक्त परायण विजयानंदजी महाराज तेलंगी, त्यांच्या कृपेने आम्ही इथं उभा आहोत. त्यांच्या आशीर्वादाची थाप आमच्या पाठी आहे. बाबा तर इथं आहेतच. बाबांनी एकदाच नेला आणि काय त्याला म्हणतात फेमस करून आलो, तिथे बघून आलो. रत्नागिरी जिल्ह्यात आता कार्यक्रम, आता याच्या अगोदर ही लागलेली होतीच. आता इथून झाले की परत आहेत. परत आपले महादेव महाराज, तिकडं आमचे गणेश महाराज, कालचे कीर्तनकार गावचे रहिवासी अनिल महाराज, आणि मोठे म्हणजे एक आनंद म्हणजे जुना पकवाजा
जुना पकवाजा थाप म्हणजे अशी असं वाटतं आता पकवाज फुटलीच. म्हणजे चंद्रकांत महाराज बाई सर्वांच्या साक्षीने आज सेवा करण्याचा संधी ग्रामस्थांनी मला दिली. त्या संधीचं खरंच सोनं करीन. विठाला विठाला विठला 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 विठला. आत्ताच्या जर युगात हा अभंग तयार झाला असता तर कसा म्हटला असता? तुम्ही संत मम्मी डॅडी कृपावंत बोलला असतं ना. कारण का आई हा शब्द आपल्याकडचा नाही, तो शब्द तेलगू आहे. खरा शब्द आहे काय? माय. म्हणून तुकाराम महाराजांनी ते शब्द वापरला. काय कुठे वापरला का आई? नाही, आई हा शब्द आपल्याकडचा नाही, तेलगू शब्द आहे. खरा शब्द आहे काय? माय. बघा तुम्ही गाथा चाळलीत कुठं आई हा शब्द नाही, माय सांगितलं. म्हणले तुम्ही संत माय बाप कृपावंत. पण आईची उपमा पहिली सांगितली. पण खरं कुणा पाहिजे? सातबारा कुणाचा असतो तो आपल्या नावावर होतो. हा, आपण आईचा भांडून घ्यावा लागतो. कुणाचा कुणाचा बापाचा सहज आपल्याला मिळत असतो, पण आईचा तिची परवानगी असल्याशिवाय. बरोबर ना? पण इथं काय सांगितलंय? तुम्ही संत माय बाप. इथं आईला प्राधान्य दिलं. सगळ्यांनी आईलाच महत्व दिलं, पण बापाला कोणी दिलं? काभाड कष्ट तो करतो. आईला फक्त चिंता असते कसली? उद्या जेवायला काय करायचं. तिला कसली चिंता असते? भाजीची. आज केली उद्या काय करायची. पण आयुष्याच्या जेवणाची चिंता कुणाला असते? पण बाप कधी दिसलाच नाही. लग्न असल्यावर आई एवढं दागिना घालते ना की ते गळा दिसत नाही एवढं घालते. पण बापाने कधी घातलेलं पाहिलंय? बाप कधी मिरवला नाही. आई मिरवल्याशिवाय राहत नाही. विठाला 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 विठला 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 विठला. बापाचं कार्य. पण इथं आईला महत्व ज्ञान तुकोबारायांनी दिलंय. तुम्ही संत माय. का माय म्हटले? ज्ञानोबारायांनी आपल्याला. पण ह्याच्यात वर्णन ज्ञानोबारायांचं. एक मुलगा आला आईला सांगायला. आईला म्हणतोय बाहेर एक बुवा आलाय. त्याच्या डोक्यात टोपी अशी आहे की मंदिराच्या कळसासारखी. त्याने अंगारक्का अक्षय बुवासारखा घातलाय आणि हातात टाळ आहे. वर्णन कोणाचं केलं? त्यांनी कुठं सांगितलं? वासुदेवाचं. त्यांनी काय सांगितलं? डोक्यात काय आहे? मंदिराच्या कळसासारखी टोपी, हात अंगात असा